तुम्ही जंक फूड खाताय का? मग थोडं थांबा आणि हे ऐकाच. जे शरीर आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे, ज्या शरीराच्या जोरावर आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करणार आहोत, ते शरीर आपली ताकद आहे. त्या शरीराची तुम्ही काळजी घेता का? जितकं तुम्ही तुमच्या मनाला जपता तितकं शरीराला जपताय का? हे प्रश्न स्वतःलाच विचारा. एकदा स्वतःकडेच बघा. कारण द लॅन्सेट ऑक्नॉलॉजीच्या अहवालातून जे समोर आलंय ते हादरवून सोडणारच आहे. जाणून घेऊया या अहवालात नेमकं काय आहे. भारतात बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींना आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचं समोर आलंय. द लॅन्सेट ऑक्नॉलॉजीमध्ये प्रसिद्ध ताज्या विश्लेषणानुसार गेल्या 3 दशकात भारतात स्तन कर्करोगांच्या रुग्णांमध्ये 5 पटींनी वाढ झाली आहे. पारंपरिक भारतीय आहार म्हणजेच भाजीपोळी सोडून पाश्चिमात्य जंक फूड संस्कृती स्वीकारल्याने हा धोका 477% वाढल्याचं वास्तव समोर आलंय. अहवालानुसार 1990च्या तुलनेत 2023 पर्यंत भारतात स्तन कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भारतात सध्या सुमारे 2 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असून या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 1 लाखांपर्यंत पोहोचली. या कर्करोगाची प्रकरणं वाढण्यामागची नेमकं कारण काय आहेत, जाणून घेऊया या ग्राफिक्समध्ये. खराब जीवनशैली, अनियमित दिनचर्या आणि आहारातील बदल हा पहिला मुख्य कारण आहे. शारीरिक निष्क्रियता, व्यायामाचा अभाव आणि तासनतास एका जागी बसून काम करणे. व्यसन, अंमली पदार्थांचं सेवन आणि धूम्रपान. उशिरा आलेलं मातृत्व, उशिरा लग्न आणि उशिरा होणारी मुलं. प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड, प्रोसेस फूड आणि रेड मीटरचं अतिसेवन. लठ्ठपणा, वाढतं वजन आणि चरबी ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं समोर आलंय. कॅन्सरचं नाव ऐकताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. हा आजार केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतो. कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. खास करून महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. जर यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर 2050 पर्यंत ही स्थिती गंभीर होईल असा इशारा देखील देण्यात आलाय. 204 देशांच्या अभ्यासानुसार 1990 ते 2023 या काळात ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये जवळपास 1.3 पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. स्टडीमध्ये दिलेल्या 6 रिस्क फॅक्टरवर वेळीच काम केलं नाही तर 2050 पर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. द लॅन्सेट ऑक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी ब्रेस्ट कॅन्सर कोलॅबोरेस्टमध्ये असं म्हटलंय की भारतात 1990 मध्ये 1 लाख महिलांमागे 13 महिला अशी सरासरी होती. मात्र हे प्रमाण 2023 मध्ये 1 लाख महिलांमध्ये 29.4 इतकं हे प्रमाण झालेलं आहे. त्याच काळात मृत्यूदर देखील 8.9 वरून 15.5 पर्यंत वाढलाय, ज्यामुळे भारतात ब्रेस्ट कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 74% वाढ झाली आहे. जगभरातील महिलांमध्ये कॅन्सरशी संबंधित आजार आणि अकाली मृत्यूचं प्रमुख कारण हा स्तनाचा कॅन्सर आहे. 2023 पर्यंत अंदाजे 2.3 दशलक्ष नवीन ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आणि 7,60,000 मृत्यू अपेक्षित आहेत. लॅन्सेटच्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की आधुनिक उपचार असूनही 2050 पर्यंत रुग्णांची संख्या 1/3 वाढून 3.5 दशलक्ष होऊ शकते. टाटा मेमोरियल सेंटरच्या एका नवीन अभ्यासामध्ये आधुनिक कॅन्सरची औषधं, विशेषतः इम्युनोथेरपी, ही भारत आणि जगभरातील बहुतेक लोकांसाठी खूप महाग आहेत. अभ्यासानुसार एम्ब्रोलिझुमॅब या इम्युनोथेरपी औषधाचा 6 महिन्याचा कोर्स बहुतेक भारतीयांच्या सरासरी मासिक उत्पन्नाच्या अंदाजे 80 पट जास्त आहे. जगभरात 55 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये 20 ते 54 वर्ष वयोगटातील महिलांपेक्षा 3 पट जास्त वेळा ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आढळलेले आहेत. दरम्यान 1990 पासून 20 ते 54 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये नवीन रुग्णांचं प्रमाण वाढलंय तर वृद्ध महिलांमध्ये हा दर कायम आहे. अहवालात दिलासादायक बाब ही आहे की जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास कर्करोगाचा धोका हा 28% कमी होऊ शकतो. वेळोवेळी मेमोग्राफी आणि स्वतःहून तपासणी केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच आजार लक्षात येतो, त्यामुळे वेळीच उपचार मिळतात. जंक फूड टाळून पोषक आणि नैसर्गिक आहारावर भर दिला पाहिजे. दररोज किमान 30 ते 45 मिनिटं शारीरिक हालचाल किंवा व्यायाम केला पाहिजे. यामुळे मोठ्या प्रमाणात हा धोका कमी करता येतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा, जंक फूड टाळा आणि स्वतःच्या आरोग्याला सांभाळा.